30 सेकंदात द्विगु समास ओळखण्याची ट्रिक शिका। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तत्पुरुष समासाचा जो काही तिसरा प्रकार उपप्रकार आहे तो द्विगु समास आहे। व्याख्या बघा, ज्या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते व दुसरे पद नाम असते त्या समासाला द्विगु समास म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, द्विगु समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असतं। मग विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। विशेषणाचे 3 प्रकार विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण। तर याच्यामध्ये आपल्याला दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण, ज्या विशेषणाच्या वेळी नामाची संख्या दर्शविली जाते या ठिकाणी त्याला संख्या विशेषण म्हणतात। उदाहरणार्थ आपल्याला याच्यात बघायचं आहे, या ठिकाणी बघू, 4 कोण म्हणजे चौकोन, म्हणजे 4 कोणांचा समूह, 4 ही संख्या आलेली आहे म्हणून याला संख्या विशेषण म्हटलेलं आहे। जिथे संख्या येईल तो द्विगु समास आहे। ही महत्वाची ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो। दुसरं उदाहरण, 9 अधिक रात्र म्हणजे नवरात्र। नवरात्र हा सामासिक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर चौकोन सुद्धा हा सामासिक शब्द आहे। मग नवरात्र याचा विग्रह करायचा आहे, 9 रात्रींचा समूह, 9 ही संख्या आली आणि म्हणून हा समास कोणता आहे? द्विगु समास। लक्षात ठेवण्याची ट्रिक, पहिले पद संख्या आहे अधिक समूहाचा अर्थ म्हणजे द्विगु समास आहे। आणि या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स बघायच्या विद्यार्थी मित्रांनो, संख्या आली की पुढे समूह आला अर्थात म्हणजे द्विगु समास ओळखता येतो। विद्यार्थी मित्रांनो, अशाच मराठी नोट्स हवी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा जो समास आहे तो समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे उपप्रकार आपण बघणार आहोत। अशीच या ठिकाणी मराठी व्याकरणाच्या ट्रिक घेऊन आपण येतो। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर, लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुम्हाला कोणत्या विषयी व्हिडिओ पाहिजे ते कमेंट मध्ये मला लिहा।